नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत तेजाची जन्मपत्रिका काढण्यासाठी आता गुरुजी आलेले असतात आणि ते सांगत असतात की जन्मपत्रिका जर काढायची असेल तर त्यासाठी जन्माची तारीख, जन्माचे ठिकाण आणि वेळ या गोष्टी महत्त्वाच्या असतात। जर त्या माहित नसतील तर आपल्याला प्रश्नपत्रिका मांडावी लागते। त्यासाठी जन्मापासून ते आतापर्यंत काय काय महत्त्वाच्या घटना घडल्या हे सगळं सांगावं लागतं आणि त्यावरून आपण जन्मपत्रिका काढू शकतो। तेव्हा तेजा विचारू लागते की नेमकं काय सांगावं लागेल। त्यावर गुरुजी म्हणतात की अशा महत्त्वाच्या घटना की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल झाले। त्यामुळे आता तेजा आणि तेजाचे आई बाबा ज्या काही महत्त्वाच्या घटना तेजाच्या आयुष्यात झाल्या त्या सगळ्या सांगू लागतात। त्यानुसार आता गुरुजी तेजाची रास काढतात। आता इकडे हर्षचे वडील चित्रा आंटीला म्हणजेच हर्षच्या आईला सांगत असतात की हर्षने तेजाशी लग्न करायचा डिसिजन विचारपूर्वकच केला असेल, त्यामुळे तू त्याला सपोर्ट करायचं सोडून तू त्याचं लग्न मोडायला निघालीयस। असं करू नकोस। मान्य आहे की तुला ती मुलगी पसंत नाहीये, पण आपल्या हर्षचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करायचंय, त्यामुळे तू इतकं आडून बघू नकोस। त्यावर ती म्हणते, मी आडून बघतीये? तुम्ही बघितलं नाही का ती मुलगी किती मुफट आहे, ते कशी बोलत होती। ती पुढे म्हणू लागते की ज्या पद्धतीने ती मुलगी बोलत होती ना त्याच्यावरून हेच वाटतं की ती आपल्या मुलाच्या डोक्यावर मिरे वाटीन। ऐकलं नाही का तुम्ही? तिला अजिबातच बोलण्याची पद्धत नाहीये, मोठ्यांशी कसं बोलतात हे तिला माहीतच नाहीये। ही मुलगी लग्नानंतर आपल्या हर्षला तिच्या पदराला बांधून ठेवीन। त्यावर हर्षचे वडील तिला म्हणतात, तू तरी दुसरं काय करतेयस, तू पण तेच करतीये ना, तू कधी कुणाचं ऐकतेस का। तितक्यात आता हर्ष तिथे आलेला असतो आणि चित्रा आंटीला म्हणू लागतो की मम्मी, मी हे काय ऐकतोय की तू माझं लग्न कॅन्सल करायला निघालीस। तुला समजतं का, मी आणि तेजा एकमेकांवर खूप प्रेम करतो, आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीये। त्या मुलीने मला माझ्या पडत्या काळात खूप सपोर्ट केलाय, ती माझी खूप काळजी घेते, पण तुम्हाला या गोष्टींशी काहीच घेणं देणं नाहीये। प्लीज कधीतरी माझ्या स्वप्नांचा पण विचार करत जा। त्यावर चित्रा आंटी म्हणतात की हर्ष, तुम्ही इतक्या दिवस बिना लग्नाचे राहतच होतात, आता मी काय म्हणतेय की फक्त कुंडली मिळवायची, ही आपली पूर्वीपासून आलेली परंपरा आहे। आणि एक गोष्ट सांगते, जर कुंडली नाही मिळाली तर हे लग्न होणार नाही, मी हे शेवटचं सांगून ठेवते। असं म्हणत आता ती तिथून जाते। तेव्हा हर्षचे वडील त्याला म्हणतात की तू काळजी करू नको, सगळं नीट होईल। आता इकडे गुरुजी म्हणत असतात की तुम्ही ज्या काही घटना मला सांगितल्या त्यावरून तेजाच्या 2 राशी निघतात, एक वृश्चिक आणि दुसरी ऋषभ। ऋषभ ही राशी हर्षितच्या राशीशी मेळ खाते, त्यामुळे आता सगळ्यांनाच आनंद होतो। पण पुढे गुरुजी म्हणतात, पण वृश्चिक ही राशी त्याच्या राशीशी मेळ खात नाही, त्यामुळे मला असंच वाटतं की हे लग्न निघणं कठीण आहे। असं म्हणून आता गुरुजी तिथून निघून जातात। त्यामुळे आता तेजाला खूप टेन्शन येतं आणि ती डोक्याला हात लावून बसते। तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तेजा ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका। पण तेजा म्हणते की कसं टेन्शन घेऊ नको वल्लरी, बघ ना इतकं नशीब माझं वाईट आहे का, एकामागून एक काही ना काही संकट येतच आहेत। आधी जन्मपत्रिका नव्हती, आता जन्मपत्रिका निघाली तर रास मॅच होत नाहीये। तेव्हा मिठू हर्षितकडे पळत जाते आणि त्याला म्हणते की हर्षित, तुला आता स्टँड घ्यावं लागेल, तुला चित्रा आंटींना हे समजावून सांगावं लागेल की जरी आमच्या पत्रिकेचा गोंधळ असला तरीही मला तेजाशी लग्न करायचंय, असं तुला ठाम उभं राहावं लागेल। त्यावर हर्षित म्हणतो की मला करायचंय लगीन, पण तितक्यात वल्लरी येते आणि म्हणते की हर्षित दादा, तुम्हाला तुमच्या आईला समजावून सांगावंच लागेल। तितक्यात आता तेजा तिथे येते आणि त्याला म्हणू लागते की आपण एकमेकांवर प्रेम करतो, आपण इतक्या दिवसापासून सुखाने एकमेकांसोबत राहतोय, आता फक्त त्या नाताला एक नवीन नाव द्यायचंय, फक्त एवढंच तुला तुझ्या आईला समजावून सांगायचं आहे। तेव्हा हर्षित तिला म्हणतो की तेजा तू शांत हो, हे बघ माझी आई जुन्या विचारांची आहे, तिचं असं म्हणणं आहे जर पत्रिका नाही जुळली तर लग्न टिकणार नाही। त्यावर तेजाला खूप राग येतो आणि ती म्हणू लागते, तुला असं म्हणायचंय का, म्हणजे ज्यांची पत्रिका जुळते त्यांचे कधी डिवोर्स होत नाही। असं म्हणून ती आता तिथून रागातच निघून जाते। आता इकडे वल्लरी आणि हर्षी चित्रा आंटीला भेटायला येतात। तेव्हा वल्लरी त्याला सांगते की तुझ्या आईला आता सगळं काही खरं खरं सांग। तेव्हा चित्रा आंटी विचारू लागतात की तिच्या पत्रिकेला घेऊन एवढे का प्रॉब्लेम येत आहेत। त्यावर हर्षित सांगू लागतो की मम्मी, ऍक्च्युली तेजस्वी ही अंकल आंटीची मुलगी नसून त्यांनी तिला दत्तक घेतलं आहे। हे ऐकल्यानंतर आता चित्रा आंटीला धक्काच बसलेला असतो। तेव्हा वल्लरी तिला समजावत सांगते
की जर तिची जन्मतारीखच माहीत नाहीये तर पत्रिका कशी काढणार. त्यावर आता चित्रा आंटी डोक्याला हात लावून म्हणते, हे देवा, ही मुलगी अनाथ आहे तर म्हणजे हिच्या आईवडिलांचा काहीही पत्ता नाहीये. असं म्हणत आता ती हर्षितच्या वडिलांना म्हणू लागते की बरं झालं ना, ही गोष्ट आपल्याला आधीच कळली. कारण त्या मुलीच्या आईवडिलांचा, तिच्या खानदानाचा, तिचा कुळाचा, तिचं गोत्र काय याचा काहीच पत्ता नाहीये. त्यामुळे अशी मुलगी आपल्या खानदानाची बहू बनणार नाही. त्यावर वल्लरी त्यांना विचारू लागते की असं काय केलंय त्याच्या ताईंनी, त्यांची काय चूक आहे. त्यावर चित्रा आंटी म्हणतात की हर्ष, या मुलीला सांगून टाक की आमच्या फॅमिली मॅटरमध्ये पडू नकोस. त्यामुळे आता हर्षित चित्रा आंटीजवळ जाऊन तिला समजावत म्हणतो की हट्ट का करताय तुम्ही. तुम्हाला माहितीये की तेजा आणि मी एकमेकांवर किती प्रेम करतो. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. मग काय कारण आहे. त्यावर चित्रा आंटी म्हणतात की कारण तू विचारतोयस मला. आता हर्षितचे वडील चित्रा आंटीला म्हणू लागतात की तुझी तर हद्दच झाली. आता तुला काय म्हणायचंय की कुंडली मॅच होत नाहीये म्हणून यांचं लग्न होणार नाहीये. अगं, जगात असे किती लोक आहेत ज्यांची कुंडली मिळून सुद्धा त्यांचे स्वभाव जुळत नाही. अगं, 6-6 महिन्यात लग्न तुटताना बघितले मी. आणि हे युरोप अमेरिकावाले पत्रिका बघूनच लग्न लावतात का, तरी पण त्यांचं लग्न होतच ना. त्यावर चित्रा आंटी म्हणतात, हे बघा, आपण अमेरिका किंवा युरोपमध्ये राहत नाहीये. तुम्हाला शेवटचं सांगते की पत्रिका जुळल्याशिवाय लग्न होणार नाही. आणि जर तुमच्या मर्जीने लग्न करायचंच असेल तर या लग्नात मी राहणार नाही. त्यावर हर्षितचे वडील म्हणू लागतात, चित्रा, हे तू काय बोलतीये. स्वतःच्या मुलाच्या लग्नात तू राहणार नाहीयेस. तेव्हा चित्रा म्हणते की मला माहित नाही, मी इंदोरला चालले. असं म्हणून ती तिथून जाऊ लागते. त्यामुळे आता वल्लरी तिला आडवत म्हणते की आंटीजी, तुम्ही समजतात तितकी वाईट नाहीये तेजा. असं म्हणत आता ती हर्षितला सांगते की हर्षित दादा, तुम्हीच आता समजावून सांगा. तेव्हा हर्षित त्याच्या आईला म्हणतो की मम्मीजी, तुम्हाला मी राग भरून इथून जाऊ देणार नाही. आपण काहीतरी सोल्युशन काढूया. असं म्हणत आता हर्षितने त्याच्या आईला थांबवलेलं असतं. आता इकडे तेजाची आई हर्षितच्या आईची समजूत घालत असते आणि म्हणते की तुम्ही ऐका ना, असं हट्ट करू नका. शेवटी आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्याचा विचार करा. तेव्हा हर्षितचे वडील म्हणतात की भाभीजी बरोबर बोलताय. आपण आपल्या मुलांचा विचार करायला हवा. कित्येक मुलं तर आईवडिलांना न सांगताच लग्न करतात. कमीत कमी आपले मुलं आपला विचार घेतायत. आणि तेजस्वी ही संस्कारी मुलगी आहे, त्यामुळे तुला काय अडचण आहे. त्यावर चित्रा आंटी म्हणतात, हे तुम्ही मला बोलताय. त्या मुलीच्या खानदानाचा, कुळाचा, गोत्राचा काहीच पत्ता नाहीये. आणि आपल्याला हे सुद्धा माहीत नाहीये की तिच्या अंगामध्ये कोणाचं रक्त आहे. पुढे ती तेजाच्या आईवडिलांना विचारू लागते की तुम्ही असं कसं रस्त्यावरचं मुलगा उचलून तुमच्या घरी आणलं. आणि अशा मुलीशी आम्ही आमच्या मुलाचं लग्न लावू असं आमच्या खानदानात यापूर्वी कधीच झालं नव्हतं. हे ऐकल्यानंतर आता तेजाला खूप राग येतो आणि ती उठून तिला विचारू लागते, काय म्हणालात तुम्ही की माझ्या अंगात कोणाचं रक्त आहे माहीत नाही. हे जरी माहीत नसलं तरी माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केलंय. पुढे ती म्हणते की तुमच्या खानदानामध्ये अशी अनाथ मुलगी सून म्हणून आली नाहीये असंच म्हणालात ना तुम्ही. पण तुमच्या खानदानामध्ये यापूर्वी कोणता मुलगा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला आहे सांगा मला, असा प्रश्न विचारून आता तेजाने चित्रा आंटीची बोलतीच बंद केलेली असते. पुढे ती हर्षितकडे बघून म्हणते की मीच एकटी केव्हापासनं माझा घसा फोडतीये, जीवाचं रान करतीये. पण ज्याचं माझ्याशी लग्न होतंय त्याला मात्र काहीच घेणं देणं नाहीये. तो आपला शांत बसलाय. तेव्हा हर्षित मात्र खाली मान घालून बसलेला असतो. त्यामुळे आता तेजाला खूप राग येतो आणि ती स्पष्टच लग्नाला नकार देत म्हणते की मला हे लग्न करायचं नाहीये. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. मात्र चित्रा आंटी मनातल्या मनात खुश होतात आणि म्हणू लागतात, हेच तर मला हवं होतं. ते वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, तुम्ही जरा शांत व्हा. पण तेजा मात्र कुणाचंही ऐकायला तयार नसते आणि ती तिच्या निर्णयावर ठाम असते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.